कोंतम चौक इथं महात्मा बसवेश्वरांचा पुतळा पुनर्स्थापित करण्यात आला असून सोमवारी या पुतळ्याचं अनावरण आणि पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। कोंतम चौक इथं महात्मा बसवेश्वरांचा पुतळा दुरुस्त करून सोमवारी पुनर्स्थापित करण्यात आला असून सकाळी या पुतळ्याचं अनावरण आणि पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। त्यानंतर पुतळ्याचं विधिवत पूजनही करण्यात आलं। या प्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, मनीष काळजे, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, माजी नगरसेवक जगदीश पाटील, नगरसेवक अक्षय अंजिखाने, नगर अभियंता सारिका अकुलवार, प्रकाश दिवाणजी, आनंद मुस्तारे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कोंतम चौक परिसरात महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासोबतच परिसर सुशोभीकरणाचं काम सुरू असून त्या अनुषंगानं पुतळ्याची दुरुस्ती करून सोमवारी पुनर्स्थापना करण्यात आली आहे। या कामामुळे परिसराचं सौंदर्य अधिक वाढणार असून नागरिकांच्या सोयीसुविधा लक्षात घेऊन सुशोभीकरणाचं काम टप्प्याटप्प्यानं पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। दरम्यान महापौर विनायक कोंड्याल यांनी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या परिसर सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। महात्मा बसवेश्वरांचा पुतळा दुरुस्त करून पुन्हा बसवण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। अतिसुवे बसवेश कर्पूरदीप प्रकाश कर्पूरदीप प्रकाश बेळगुवे कर्पूरदीप मानव धर्म के